मला काहीतरी बोलायचं म्हणून हा व्हिडिओ मी रिपोस्ट करते. आणि मुळात की मला 2 प्रश्न विचारले जातात आणि एक जो बावळट उच्च घाणेरडा दिमागाचा जो माणूस आहे ना, तो सारखा मला कमेंट आणि मेसेज करतोय भाई. मेकअपचं त्याला एम येत नाही आणि तो मला सांगतो इकडे लाव ना तिकडे लाव. तुझ्याकडे जर तुझ्या घरी आई आणि बहीण असतील ना, त्यांना जाऊन ते सगळं बोल. समजलं तुझ्यात हिंमत असेल तर. माझ्या कमेंटमध्ये येऊन, माझ्या आयडीला सर्च करून, माझ्या मेसेजमध्ये येऊन मला मेसेज करू नकोस. समजलं बावळट. आणि हे जे असे आहेत ना, 1-2 नाही बरेच आहेत. म्हणून मी मेसेज बघत नाही आणि कमेंट जरी असली तर रस्टिकेट नाही तर डायरेक्ट ब्लॉक लिस्टमध्ये एवढे लोक भरलेत ना बाई, काय बोलायचं. असं पण आहे ना, रिअल लाईफमध्ये पण ब्लॉकवाला सिस्टम असायला पाहिजे ना, मस्तच होईल. ब्लॉक केलं की भेंडी बघायलाच नको त्यांना, काय काय जेवण ते का वेले असो. आणि दुसरा प्रश्न असा की तुझ्याकडे दात 32 आहे का 31? 31 आहे बाई. आणि एक जो पडला समोरचाच फटका, तो मला माझ्या व्हिडिओ बघूनच मला कळलं की माझा दात नाही. आणि मध्यंतरी ना जाम डिप्रेशनमध्ये गेली. पर्सनल आहे थोडंफार आणि थोडंसं पब्लिकली मी सांगितलं आहे. आणि जे काही गोष्ट आहे, सगळे जे रिकाम टेकडे नात्यातले आहेत ना, ते माझ्या फक्त व्हिडिओ पुरता मला बघतात आणि जाणून घेतात की मी काय बोलते काय नाही. किती लक्ष ठेवतात माहिती आहे का, काय सांगू तुम्हाला. खूपच लक्ष ठेवतात. सरपंच लोक आहेत, म्हणजे सरपंच बनलेत तरी पण ते त्यांचं काम सोडून माझ्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड आहेत, म्हणजे इन्व्हॉल्व होतात. की ही काय करते, ही काय नाही करत, ही सॅड काय, ही हॅपी काय, ही पोरासोबत तिच्या चांगली आहे, हे ते. स्वतःचं जे भाऊ वगैरे त्यांना ठेवले साईडला. त्यांचे भाऊ 4-4 बायका करून सुखात आहेत आणि मी एक माझ्या मुलासोबत पण सुखात नाही राहू शकत का? मेंटल लोक.